जुगाड संशोधक योजना आखत नाहीत, सुचलेली कल्पना लगेच अंमलात आणतात. चंचलता, अस्थिरता हे विकसनशील देशांच्या बाजारपेठांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीत वरचेवर बदल होत असतात. त्यांचे विकास दर नेहमीच चांगले असतात आणि त्यांच्याकडची चढाओढी क्षेत्र वारंवार बदलतात. नवीन कायदे, नवीन नियमही सतत वापरात आणले जातात आणि धोरणांमध्ये कायमच सुधारणा होत असतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जुगाड संशोधकही सतत वेगवेगळे प्रयोग करत राहतात. अनेक प्रकारांनी प्रयत्न करणं त्यांना भागच असतं. एकाच दृष्टिकोनातून कायम काम करत राहणं, एकदा स्वीकारलेली पद्धतच कायम राबवणं त्यांना शक्य होत नाही. सिलिकॉन व्हॅलीत काम करणाऱ्या त्यांच्यासारख्या इतर संशोधकांप्रमाणे कोणत्याच गोष्टींच्या योजना ते फार आधीपासून तयार करून ठेवत नाहीत. कोणताही नवा व्यावसायिक प्रकल्प हाती घेताना त्या संबंधातल्या मध्यम किंवा दीर्घ पल्ल्याच्या योजना आखून ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा ते करत नाहीत. त्याऐवजी जशी परिस्थिती पुढ्यात येऊन उभी राहील तशा परिस्थितीत ते तिच्यातून मार्ग काढत जातात. आयत्या वेळी सुचेल त्या पद्धतीने काम पुढे नेत राहतात. या सगळ्यामागे त्यांचं सखोल ज्ञान असतं. स्वतःच्या कामाविषयीचा त्यांचा ध्यास असतो. सोप्या शब्दात सांगायचं तर त्यांचा कल, त्यांचा दृष्टिकोन एखाद्या ऑर्केस्ट्राच्या प्रकारात मोडणाऱ्या संगीतापेक्षा जॅझ प्रकाराशी अधिक जवळचं नातं सांगतो. उत्स्फूर्त, उत्फुल्ल, प्रत्येक बाबतीत चटकन सुचेल ते करायचं, झऱ्यासारखं प्रवाही आणि जबरदस्त अशा प्रकारचं काम करतात जुगाड संशोधक. ते काम सुव्यवस्थित, सुसंघटित तर असतंच. शिवाय आधीपासून ठरवून ठेवण्यापेक्षा आयत्या वेळी सुचलेलं लगेच पूर्णत्वाला नेलेलं असतं. कठीण परिस्थितीतून मार्ग काढायचा असतो त्यावेळी त्यांची लवचिक मानसिकता त्यांच्या उपयोगी पडते. सुचेल ते लगेच अंमलात आणण्याची त्यांची क्षमता त्यांच्यासाठी खास उपयुक्त ठरते. आयत्या वेळी सुचेल ते करण्याची सहज प्रवृत्ती असणारे जुगाड संशोधक इतर कंपन्यांसारखे भविष्यातल्या अनिश्चिततेचा अंदाज घेत आधीपासून इतर उपाय शोधून ठेवत नाही. जे व्हायचं असेल ते होईलच अशा पद्धतीचा मर्फीज लॉवर त्यांचा विश्वास असल्याने मार्गात येऊ शकणाऱ्या प्रत्येक अडचणीचा आधीच उहापोह का करत बसायचा असा विचार करण्याकडेच त्यांचा कल असतो. जुगाड संशोधकांच्या मनात पुढचा विचार करताना तिसरी योजना तर दूरच, लगेच पुढची दुसरी योजनाही कधीच तयार नसते. किंबहुना तशी ती तयार ठेवण्याची त्यांच्या मनाचीच तयारी नसते. असं काही करत बसण्यापेक्षा अकस्मात एखादी अडचण उद्भवलीच तर त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वासच त्यावेळी उपयोगी येतो. 1,00,000 रुपयांची नॅनो बनवणाऱ्या टाटा मोटर्सचं उदाहरण आपल्याला इथं घेता येईल. टाटा मोटर्सची पालक कंपनी असणाऱ्या टाटा ग्रुपचे चेअरमन श्री रतन टाटा यांच्या कल्पक बुद्धीमुळेच नॅनो ही गाडी प्रत्यक्षात आली. भारतातल्या रस्त्यांवरून आणि स्कूटर्स किंवा मोटरसायकलसारख्या संकटात टाकू शकणाऱ्या वाहनांवरून पूर्ण कुटुंबाला प्रवास करावा लागू नये यासाठी त्यांनी अशा लोकांना परवडण्याजोगी, आरामदायी आणि सुरक्षितपणे प्रवास करता येईल अशी मोटर बनवण्याचं ठरवलं आणि ती कल्पना त्यांनी प्रत्यक्षातही उतरवली. 2006 या वर्षी भारताच्या पूर्वेला असलेल्या बंगाल राज्यातलं सिंगूर हे गाव त्यांनी या गाडीची निर्मिती करण्याच्या दृष्टीने निवडलं. या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या हेतूने बंगालच्या राज्य सरकारने एका लिलावात शेतकऱ्यांकडून घेतलेल्या या जमिनीवर फॅक्टरी बांधली जाणार होती. 2008च्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत गाडी तयार व्हावी आणि ती सिंगूर प्लांटमधूनच पहिल्यांदा रस्त्यावर यावी अशी टाटा मोटर्सची सर्व लोकांची इच्छा होती. पण 2007मध्ये काही वेगळंच घडायला सुरुवात झाली. ज्या स्थानिक शेतकऱ्यांकडून ही जमीन घेतली होती ते आता त्या विरोधात निदर्शनं करायला लागले. या बाबतीतले मतभेद विकोबाला गेले आणि सगळ्यात राजकारणाचा शिरकाव झाला. त्यांनी टाटा मोटर्सला आधी कसलीही कल्पना न देता कंपनी बेसावध असतानाच गाठलं. 2008च्या त्या वर्षभरात निदर्शनांचा आणि विरोधाचा जोर वाढत गेला. श्री रविकांत हे त्यावेळी टाटा मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. पुढे ते कंपनीचे नॉन एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमन झाले. त्यांनी वेळ प्रसंग पाहून एक धाडसी निर्णय घेतला.
सिंगूरला गाड्या तयार करण्याच्या त्यांच्या आधीच्या सर्व योजना त्यांनी बाजूला ठेवल्या आणि गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणाऱ्या गुजरात राज्यातल्या साणंद येथे लवकरात लवकर सिंगूरमधली सर्व साधन सामग्री हलवली. भारताच्या पूर्वेकडच्या बंगाल राज्यातून ते पश्चिमकडच्या गुजरात राज्यात गेले. हा एवढा कठीण निर्णय घेताना त्यांनी कुठल्याही व्यवस्थापन सल्लागाराचा सल्ला घेतला नाही. त्यांनी त्यांच्या मनाचा दिलेला कौल मानला. त्यांचं मन त्यांना सांगत होतं की या परिस्थितीत हाच निर्णय योग्य आहे. सिंगूरमध्ये 28 महिन्यांमध्ये टाटा मोटर्सने फॅक्टरी बांधायचं ठरवलं होतं. त्याच्या तुलनेत अत्यंत कमी वेळात म्हणजे 14 महिन्यांमध्ये साणंद येथे त्यांनी नवी फॅक्टरी उभी केली. या नव्या फॅक्टरीत जून 2010मध्ये नॅनो गाड्यांच्या निर्मितीचं काम सुरू झालं. त्यानंतर वर्षभरातच रविकांत आणि त्यांचे सहकारी यांच्या क्षमतेचा पुन्हा एकदा कस लागण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली. नॅनोच्या बाबतीत अपेक्षित होता तेवढा तिचा खप होत नव्हता. महिन्याला 20,000 गाड्या विकल्या जातील या त्यांच्या अंदाजाला जबरदस्त ठेच लागली होती. पण विक्रीचे सुरुवातीच्या काळातले निराशाजनक आकडे बघून खचून न जाता टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांनी या मंदावलेल्या खपाचा उपयोग तात्काळ खप वाढण्याच्या कामी करून घेतला. श्री रतन टाटा यांनी सुरुवातीच्या काळात आखलेली योजना अशी होती की टाटा मोटर्सकडून सुट्या भागांचं पॅकिंग करून देशभरातल्या स्थानिक वितरकांकडे पाठवलं जाईल. गाडीची अखेरची जुळणी ते करून घेतील आणि तिथंच नॅनोची विक्री केली जाईल. यातून स्थानिक लोकांना चांगलं उत्पन्न देणारा रोजगारही मिळेल आणि त्या ठिकाणच्या लोकांसाठी असलेल्या ग्राहकाभिमुख वितरणालाही मदत होईल. पण धोक्याचे बावटे दाखवणारे खपाचे आकडे बघितल्यानंतर या बाबतीत टाटा मोटर्सला पुनर्विचार करणं भाग पडलं. त्यांचे अधिकारी परत एकदा ड्रॉइंग बोर्ड हातात घेऊन बसले आणि आधीच्या योजनेचं त्यांनी पूर्णपणे नूतनीकरण केलं. गाडीच्या सर्व भागांची निर्मिती आणि जुळणी ही दोन्ही कामं एकाच जागी म्हणजे साणंदलाच होतील आणि देशभरातले नेहमीचेच ठरलेले वितरक गाड्यांची विक्री करतील. पण यातही पुन्हा एकदा एक अडचण समोर येऊन उभी राहिली. ग्रामीण भागातले शेतकऱ्यांसारखे ग्राहक नॅनोच्या शोरूममध्ये पाऊलही टाकायला तयार नव्हते. चकीत शोरूम आणि इतर काही गोष्टींबरोबरच ते सुटाबुटातल्या टाय लावलेल्या अधिकाऱ्यांनाही बिचकत होते. टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनानं पुन्हा एकदा याचीही दखल घेतली. ग्रामीण भागातल्या शोरूमचं रूपरंग पालटून टाकत त्यांनी त्या अधिक साध्यासुध्या केल्या. साध्यासुध्याच पोशाखातल्या तिथल्या विक्रेत्यांनी या भारतीय किसानांना म्हणजेच त्यांच्यासारख्या विक्रेत्यासारख्या इतर स्थानिक ग्राहकांना चहा पाणी देऊन मगच नॅनोच्या विक्रीची बोलणी सुरू करायचं असं ठरलं. टाटा मोटर्सनं देशभरात TV वरून सर्वत्र पोहोचतील अशा नॅनोच्या जाहिराती देणं सुरू केलं. कमी किमतीमध्ये नॅनो खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्या ग्राहकांना आकर्षक व्याजदरांमध्ये कर्जाच्या रूपानं आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिलं. गरज भासेल त्यावेळी कंपनीने स्वतःची व्यावसायिक पद्धत बदलत नेली आणि नवे बदल काही महिन्यांमध्ये नाही तर काही आठवड्यांमध्ये लागू करण्याचं धोरण ठेवलं. नॅनो गाड्यांचं खपाला मदत होईल त्या प्रत्येक पद्धतीचा अवलंब कंपनी करत राहिली. अपेक्षे इतका खप अजूनपर्यंत वाढलेला नसला तरीही त्यांचे आकडे हळूहळू वर जाताना दिसत आहेत. टाटा मोटर्सच्या मॅनेजरच्या अखंड परिश्रमामुळे आणि त्यांच्या लवचिक विचारसरणीमुळेच नॅनो गाड्यांचा खप वाढेल आणि कंपनी या गाड्यांच्या खपामुळे यशाच्या दिशेने लवकरच पावलं टाकायला लागेल यात शंकाच नाही.